नमस्कार, मी अनिल पाटील. आपणासाठी आज एक कथा घेऊन आलोय. कथा म्हणताना नाही, घडलेली घटना आहे आणि एका ट्रस्टची सुरुवात कशी झाली, त्या ट्रस्टमधून कशा पद्धतीनं ते जरासा प्रवास मला सांगावासा वाटला. डेल्टा 50 नावाचं एक अमेरिकेमध्ये चालवलं जाणारं, अमेरिकेच्या बाजूला एका खेडेगावामध्ये चालवलं जाणारं एक ट्रस्ट आहे. आता त्या ट्रस्टची सुरुवात कशी झाली हे सांगण्या अगोदर जरासं मी असं म्हणेल, आपल्या इकडं जर कोणती आणीबाणीचा प्रसंग आला, आपल्याकडे जर पाहुणे आले, कोणी आलं, तर आपण त्यांना काय करत असतो, की नेहमी त्यांचा गैरफायदा कसा उचलता येईल, त्यांना कसं लुटता येईल, त्यांच्याकडून काही मदत मिळवता येईल का, ती मदत दुसरीकडे वळवता येईल का, अशा सगळ्या प्रोसेसमध्ये आपण असतो. बरेच जण त्यामध्ये असतो. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अशा पद्धतीच्या न्यूजपेपरवर बऱ्याच ठिकाणी बातम्या किंवा न्यूज चॅनलवर आपण ऐकतो आणि त्या घडतात, आपल्या इकडे घडतात. आता ही जी कथा आहे डेल्टा 50ची ही आहे अमेरिका आणि लंडन याच्यामध्ये असलेलं एक गाव, की ते त्या गावामध्ये कशा पद्धतीने डेल्टा 50ची सुरुवात झाली हे सांगता वेळेस ती एक हृदयस्पर्शी कहाणी त्याला म्हणता येईल. आता हे जे घडलं केव्हा होतं, अमेरिकेत 9/11 ला जो काही दहशतवादी हल्ला झालेला होता, तर त्यावेळेस तो हल्ला झाला तेव्हा 2 विमाने वर्ल्ड ट्रेड सेंटरला आदळून अक्षरशः जमीनदोस्त झाली आणि त्यानंतर त्या मार्गावर येणारं दुसरं एक विमान कोसळवण्यात आलं. त्यावेळेस वायरलेसवर रेडिओ फ्रिक्वेन्सीवर त्यांना मेसेज देण्यात आला वैमानिकांना, की अमेरिकेकडे येणारे जे काही विमानं आहेत तर ते त्यांच्या जो काही प्रवास आहे तो रद्द करण्यात यावा आणि ज्या ठिकाणी जिथे कुठं विमानतळ असेल त्या ठिकाणी ते विमानं उतरवण्यात यावे. अशा पद्धतीचाच मेसेज डेल्टा 50 या विमानाला मिळाला होता. आणि त्या पद्धतीनं नेमकं कारणही माहीत नव्हतं त्याला सुद्धा, की नेमकं कशामुळं उतरायचं, पण मेसेज मिळाल्यामुळं तो उतरला गेला. त्या ठिकाणी ज्या गावामध्ये तो उतरला होता, त्यांना उतरल्यानंतर लक्षात आलं, की त्यांच्या अगोदर 52 विमानं त्या ठिकाणी उतरलेले होते. आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या 52 विमानाची एकूण सरासरी जर संख्या पकडली, लोकांची संख्या, तरी जवळपास 10,000 होती. आणि विशेष गोष्ट ही, की ज्या गावामध्ये ते विमानतळ होतं, त्या गावातील जी काही लोकसंख्या होती, जनसंख्या, ती सुद्धा जवळपास 10,000च्या जवळपास अशीच काहीतरी होती. म्हणजे 10,000 लोक आणि 10,000 तुमच्या गावामध्ये पाहुणे आलेत. त्यांची व्यवस्था कशी करायची? तर त्या लोकांनी काही दिवस शाळा बंद केल्या. त्या शाळामध्ये त्या लोकांची राहण्याची व्यवस्था केली. कोणी पलंग, कोणी खुर्ची, कोणी जे काही आथरून पांघरून जे काय असेल, जेवणाचं सगळी व्यवस्था त्या शाळामध्ये करण्यात आली. आणि विशेष गोष्ट म्हणजे ही, की त्यांना जे काही 3 दिवस त्या ठिकाणी ते लोक थांबले होते त्या गावामध्ये, जवळपास 10,000 लोक म्हणतोय मी ना, 10,000 लोक थांबल्यानंतर त्या लोकांनी कुठली झळ त्या लोकांना पोहोचणार नाही. त्यानंतर पूर्ण गावाची त्यांना फिरवण्यात आले. बोटी घेऊन त्यांच्या सहली काढण्यात आल्या त्या गावामध्ये, जे जे त्यांच्या परीनं जमेल. मी म्हणणार नाही की त्यांनी खूपच चांगली व्यवस्था केली असेल, कारण एका गावामध्ये शक्य होत नाही, पण त्या परीने त्यांनी ती मदत केली. आणि विशेष की एक गर्भवती महिला या डेल्टा 50 नावाच्या विमानामध्ये होती, तिची विशेष काळजी घेण्यात आली. ही सगळी काळजी आणि हे सगळं जी काही प्रोसेस होती, त्या गावातल्या लोकांनी, तिथल्या प्रशासनाने ही सगळी जबाबदारी एक सेवाभावी वृत्तीने पार पाडली. आणि जो काही खर्च या दरम्यान झाला, तो खर्च आपापसात त्यांनी वाटून घेतला. आणि विशेष गोष्ट, की ज्यावेळेस या लोकांची अशा 3च दिवसात अशा पद्धतीचा लढा या डेल्टा 50 आणि बाकीच्या लोकांचा असा तयार झाला त्या गावाविषयी, की त्यांना तिथून जाता वेळेस रडू आवरणं अवघड झालं होतं. आणि त्यानंतर ते वैमानिक त्या ठिकाणून निघून गेले. विमानात गेल्यानंतर समोर असं झालं, की त्या विमानामधला एक जो प्रवासी होता, त्याने उठून त्या ठिकाणी जे काही विमान चालवणारा पायलट होता, त्याला परवानगी मागितली, की मला लोकांना बोलायचंय. आता सत्य परिस्थिती ही असते, की विमान कंपन्या किंवा वैमानिकाची परमिशन देत नसतो, पण पेच प्रसंग लक्षात घेऊन, लोकांची मानसिकता लक्षात घेऊन त्यांनी ती परवानगी दिली. आणि तो व्यक्ती बाकीच्या प्रवाशांना म्हणाला, की 3 दिवस त्या लोकांनी आपली सेवा केली, आपल्याला कुठलीही गोष्टीची कमी पडू दिली नाही, त्यांचं कर्तव्य त्यांनी पार पाडलं. तर त्यांचं कर्तव्य ज्यावेळेस त्यांनी पार पाडलंय, तर आता आपली जबाबदारी आहे, की आपण त्यांच्याविषयी कृतज्ञ असावं. लोकांनी हां किंवा हां समोर काय, हां बोल, आणखी पुढं काय, अशा पद्धतीचं
न बोलता भाव दाखवले आणि त्यावेळेस त्याने सांगितले की ते जे गाव आहे तर त्या गावासाठी माझी एक ट्रस्ट उभारण्याची इच्छा आहे आणि त्या ट्रस्टचं नाव डेल्टा 50 असंच मी ठेवणार आहे. मी माझ्याकडे जो निधी आहे तो सर्व निधी याच्यात गुंतवतोय आणि आपल्या परीनं जे यथोचित आपल्याच्यानं जी काही मदत होते ती मदत आपण करावी. तर भरमसाठ लोकांनी मदत केली आणि जवळपास त्या डेल्टा 50 या विमानातल्या प्रवाशांनी जमा केलेली रक्कम मोजल्यानंतर $1,500 इतकी ती रक्कम गोळा झालेली होती. आणि ती रक्कम गोळा झाल्यानंतर त्या गावाला तिथल्या जे काही शेतीसाठी असेल, त्या उद्योगधंद्यासाठी असेल, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, त्या डेल्टा 50 नावाच्या ट्रस्टच्या अंतर्गत ती सर्व रक्कम त्या गावासाठी वापरण्यात आली आणि त्याचा काय फायदा झाला याचा अहवालसुद्धा ज्यावेळेस जाहीर केला गेला या डेल्टा 50 ट्रस्टच्या अंतर्गत, त्यावेळेस ज्या लोकांनी त्यात पैसा दिला होता निधी म्हणून, त्या लोकांना सुद्धा समाधान वाटलं की आपल्या पैशाचं काहीतरी चीज झालंय. सांगण्याचं तात्पर्य हेच की ज्यावेळेस या कथा सांगण्याचं तात्पर्य माझं फक्त इतकंच होतं की ज्यावेळेस एखादा माणूस आपल्याकडं एखाद्या वाईट प्रसंगामुळे आलेला असेल, त्याच्या परिस्थितीमुळे आलेला असेल, त्याचा गैरफायदा न घेता निव्वळ आपल्याकडून जी होईल ती मदत ज्या ज्या परीनं जमेल त्या परीनं जर आपण मदत केली तर त्या व्यक्तीकडून नाही पण कुठून ना कुठून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या का होईना आपल्याला ती मदत मिळते. धन्यवाद.